हॅलो, नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. तर मैत्रिणींनो, कसे आहात सर्व? आणि आय होप तुम्ही सर्वजण खूप मजेत असाल. तर आज आपण पाहणार आहोत खूप सुंदर सुंदर आणि सोप्या सोप्या अशा बॉर्डर रांगोळी डिझाईन. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या रांगोळीला. तुम्ही पाहू शकताय आपल्याला फक्त 4 ठिपके काढून त्यामध्ये अशी फुलांची डिझाईन काढायची आहे आणि साईडला 2-2 डॉट्स देऊन घ्यायचे आणि इथे आपल्याला केंद्रवर्धिनीची डिझाईन काढायची आहे आणि मी ती कशा पद्धतीने काढते आहे ते तुम्ही व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्ही जेव्हा काढाल तेव्हा तुम्हाला ते काढायला पण जमेल. इथे आपल्याला फुलं काढून घ्यायची आहेत आणि ते 2-2 डॉट्स टाकायचे आहेत आणि ते लास्टला 2 डॉट आणि ते पण कलरफुल टाकायचे आहेत. तर आपली ही डिझाईन रेडी आहे. फर्स्ट डिझाईन. आपली नेक्स्ट डिझाईन आहे. छोटीशी आहे ही डिझाईन, पण खूप सुंदर आहे ही पण. तर आज मी तुम्हाला जेवढ्या पण डिझाईन दाखवते आहे, म्हणजे मी तुम्हाला जास्तीत जास्त 7 डिझाईन दाखवणार आहे. तुम्हाला आठवडाभरामध्ये पुरतील एवढ्या अशा डिझाईन्स आहेत. तुम्ही दर दिवशी एक डिझाईन ह्यातली काढू शकता. तुम्हाला जी पण आवडेल ती. आणि सोप्या सोप्या डिझाईन्स आहेत, त्यामुळे सर्वांनाच काढायला जमतील अशाच डिझाईन्स आहेत. ह्या डिझाईनमध्ये आपण जास्तीत जास्त पांढऱ्या कलरचा वापर केलेला आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने पानांचा आकार काढून घ्यायचा आहे. आणि हे मी जे पानं काढते आहे हे सर्वांनाच काढायला नाही जमत. मला भरपूर साऱ्या कमेंट्स पण आल्या होत्या, ही अशी पानं तुम्ही काढताय तर ते कशा पद्धतीने काढायचे, कारण आम्ही जेव्हा काढतो तेव्हा आमचे नाही जमत, आम्हाला तसे तितके परफेक्ट पण येत नाही. तर मैत्रिणींनो, त्यासाठी ना रोज तुम्ही रांगोळी काढत राहा आणि थोडं थोडं प्रॅक्टिस करत राहा. त्याच्यासाठी पण ट्रिक्स आहेत. थोडी थोडी छोटी रांगोळी सोडायची, मग थोडी मोठी सोडायची आणि मग परत बारीक सोडायची. असं मग ते जेव्हा तुम्ही रोज रोज काढाल तेव्हाच तुम्हाला ते जमेल. तर हे पुढची डिझाईन, आपल्या सगळ्या आजच्या डिझाईन खूप सिम्पल आणि इझी अशा डिझाईन्स आहेत. तुम्ही नक्की काढून बघा, ट्राय करून बघा. शेवटी जेव्हा तुम्ही ट्राय कराल तेव्हा तुम्हाला नक्की जमतीलच ह्या डिझाईन. तर कोणी कोणी आपल्या लास्टवाल्या डिझाईन्स ट्राय केलेल्या आहेत, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मागच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्ही सर्वांनी खूप खूप छान असे कमेंट्स केलेले आहेत, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. तर तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या चॅनलला सपोर्ट केलेला आहे, तर खरंच खूप खूप मनापासून अगदी आभारी आहे मी सर्वांचीच. कारण की मी ज्यांच्याकडून एक्सपेक्ट केलं होतं सपोर्ट करतील मला हे लोकं, त्यांनी मला कधीच सपोर्ट केला नाही आहे. पण तुम्ही लोकांनी जो सपोर्ट केला तर खरंच कुठेतरी छान वाटलं मला पण, की आपण केलेल्या कामाचं कुठेतरी आपल्याला फळ मिळालं आहे आणि तुमचा त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा आहे. सो थँक यू सो मच. तर तुम्ही असंच आपल्या चॅनलवरती प्रेम तुमचं कायम राहू द्या आणि छान छान डिझाईन्स तुम्ही तर रोजच शिका. आपल्या चॅनलवरती आहेत पण तशा डिझाईन्स ज्या तुम्ही शिकू पण शकाल आणि तुम्हाला नेहमी नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनही पाहायला मिळतील. तर इथे आपल्याला गोपद्धची डिझाईन काढून घ्यायची आहे. अगदी सिंपल अशी डिझाईन आहे ही पण. आय होप तुम्हाला आजच्या सर्व डिझाईन्स आवडतील आणि आवडल्या तर मला सर्वांनी सांगा कमेंट करून. हे आपण जे काढतो आहे केंद्रवर्धिनीसारखी डिझाईन, ती आपल्याला म्हणजे आपल्याकडे जसं खाली सरफेस असतो त्याच्यावर डिपेंड्स असतं की आपण किती वेळा कसं बोट फिरवायचं किंवा कशी एअरबड फिरवायची. ते डिपेंड्स ऑन आपल्याकडे जसं आहे तसं. तर तुमच्याकडे ज्या पद्धतीचं ज्या प्रकारचं असेल, म्हणजे का जास्त करून दोघांकडे फरशीच असते खाली रांगोळी काढायला.
तर बघा आपली ही पण डिझाईन रेडी आहे. आपल्या पुढच्याही डिझाईन अगदी सोप्या सोप्या आणि सुंदरच आहेत. तर तुम्ही सर्वांनी याच्या सर्व डिझाईन्स ट्राय करा आणि मला सगळ्यांनी कमेंट करून पण नक्की सांगा तुम्हाला आजच्या डिझाईन्स कशा वाटल्या ते. इथे आपण स्टेन्सिल्सचा वापर करून मधली जी डिझाईन आहे ती काढून घेतलेली आहे. ही रांगोळी आपण भरपूरदा पाहिलेली पण आहे, म्हणजे ह्या टाईपमध्ये बघितली आहे, ही तर नाही बघितली. तर उद्या कुठल्या रांगोळ्या बघायच्या आहेत तुम्हाला तर मला नक्की सांगा कमेंट करून. मी नक्की प्रयत्न करेल तुम्हाला दाखवण्याचा रांगोळ्या. अशा पद्धतीने आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत सगळ्या साईडने आणि एंडला नेहमी डॉट द्यायचे. जेव्हा जेव्हा आपण रांगोळी आपली म्हणजे जेव्हा पावडर रांगोळी काढतो आपण तेव्हा एंडिंगला डॉट दिले ना तर रांगोळी छान दिसते आणि तेव्हाच रांगोळी पूर्ण पण होते. तर बघा तुम्ही पुढच्या रांगोळ्या बघा आणि ट्राय पण नक्की करा. आपण पुढच्या नेक्स्ट भागामध्ये पण अशाच सोप्या आणि सुंदर छोट्या रांगोळ्या पाहणार आहोत. आज जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती आणि व्हिडिओज जर तुम्हाला आवडले तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स पण करा. तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये अशा सोप्या सुंदर आणि नवीन डिझाईन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय.